प्रस्तुत कीर्तनरूपी शिवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चारिचरणाचा मोठी या प्रकरणातील एक अत्यंत महत्वपूर्ण अभंग असून अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रामुख्याने या मृत्यू लोकांमध्ये जीवाचं कल्याण करण्याकरता अवतीर्ण झालेले जे संत आहे त्या संतांचं महत् कार्य अभंगाच्या माध्यमातून अभिव्यक्त करतात. विठ्ठला 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 खर तर या मृत्यूलोकामध्ये संतांचं मला असं वाटतं की प्रामुख्याने या मृत्यूलोकामध्ये येण्याचं नेमकं महत्वपूर्ण प्रयोजन काय आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं संत आले ओरले दिंडी आले, पण नेमकं काम काय केलं त्यांनी. हाती पुरख्या या शब्दाचा अर्थ आहे की आमच्या महिला माता भगिनी ज्यावेळेस मला असं वाटतं प्रामुख्याने शेतामध्ये आता सध्या वर्तमान काल असा आहे की पाऊस सुद्धा आपल्याला वाहने नसल्यामुळं म्हणजे पिकापेक्षा तण वाढवण्याकरता पाऊस हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या वेळेला आपलं तण वाढतं, तण जर काढायचं असेल तर ह्या आपल्यापेक्षा महिलांना चांगलं माहिती आहे. त्याची मुंडी मला असं वाटतं हातामध्ये धरावं लागते आणि खालून त्याला कापावं लागतं. याचाच अर्थ आहे तोपर्यंत हे नष्ट होत नाही. तसं आमच्या संतांनी नामरूपी कृपा आपल्या हातामध्ये घेतलं आणि हे प्रामुख्याने आज्ञानरूपी तण मला असं वाटतं घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलं. आणि याच्याकरता जसं शहरी भागात आजूबाजूला प्रामुख्याने जर एखादा संघटन ज्या वेळेला झालं एकदमच एका महिलाच्या घरामध्ये मला असं वाटतं मालकाला शिरता येत नाही, तेव्हा महिलाचं संघटन करून ज्या वेळेला एखादा गट तयार होतो त्यावेळेला त्यांना सांगावं लागतं की आम्ही 100% तुमची इथं रोजाने येऊ. म्हणजे आता सध्या तसंच आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. पण आमच्या संतांनी हा गट तयार केला. एक संताने 18 पगड जातीतल्या संतांचा समूह मला असं वाटतं पंढरपूर क्षेत्रामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर त्यांनी जगाला हाकारून सांगितलं की प्रामुख्याने तुम्ही काळजी करू नका, पंढरपुरी पडली होड या शब्दाचा अर्थ आहे की तिथं पैन पडली. आणि काय केलं हो त्यांनी, मुटक्या परीस धांगड गोड. म्हणजे याच्या अगोदर मला असं वाटतं प्रामुख्याने हे गुप्त मंत्र होते, ते काही कोणाला लोक प्रामुख्याने जनसामान्यापर्यंत ते पोच होत नव्हते. पण आमच्या संतांनी सांगितलं एकही संत असं नाही की झाकलेला मंत्र देण्याचं काम केलं. सर्व संतांचा समूह एकत्र पंढरपूर क्षेत्रामध्ये आला आणि मुटक्या परीस धांगड गोड म्हणजे त्यांनी झाकलेला मंत्र मला असं वाटतं उघड करण्याचं काम केलं. आणि हे करून त्या वैष्णवांच्या मांदीने मला असं वाटतं काय केलं हो, मेले डुक्कर बांधिले खांदी. म्हणजे डुक्कर आज्ञानरूपी बांधलं आणि आपल्या खांद्यावर घेऊन मला असं वाटतं ते वैकुंठवासी झाले. याचाच अर्थ असा आहे की एका जनार्दनी महाराज सांगतात अर्थ उलटा आहे, पण जो जाणे तो गुरुचा बेटा. कारण कदाचित एकतर अर्थच टोकाला कळत नाही, कळला तर अर्थ मला असं वाटतं प्रामुख्याने अर्थ रूप होता येत नाही. पण याच्यामध्ये अर्थ कळल्यापेक्षा अर्थ रूप होणं प्रामुख्याने हा खरा गुरुचा बेटा आहे असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज सरळ सरळ अभंगाचा भाव व्यक्त करतात. विठ्ठला 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 बोला पुंडलिका आता नेमकं थोडक्यात अभंगात काय सांगायचं हा भाव आपल्या समोर ठेवला. विस्तारित अर्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं हे अत्यंत गरजेचं महत्वाचं असं मी समजतो. की निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत हे जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी साखरे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पूज्य आदरणीय गुरुवर्य भगवान बाबा असतील, त्याचबरोबर बलदेवानंद गिरीजी महाराज भागवताचार्य आपले दादा यांच्या प्रेरणेने, त्याचबरोबर मला असं वाटतं प्रामुख्याने समस्त ग्रामस्थ आमचे सर्व पीर कल्याणकर मंडळी यांच्या अथक अशा परिश्रमातून आणि या परिसरातील सर्व दिग्गज त्यात याच गावातले आमचे पांडुतात्या वाघमारे असतील, खरं तर विष्णुपंत महाराज जाधव असतील, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे गोडबोली दादा असतील, मृदुंगाचार्य आमचे गजानन महाराज, भूतेकर साहेब या ठिकाणी महाराज असतील, त्याचबरोबर आमचे प्रफुल्ल महाराज आदी करून सर्व भालेदार स्वाबदार या गावातील तमाम सर्व महिला माता भगिनी आणि अतिशय उत्सवपूर्ण मला असं वाटतं आजचा हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आणि तसं हे गाव मला पूर्णतः जाणत असल्यामुळं त्यांना असं वाटलं की आता पहिला दिवसच आपल्या कोल्याला द्यायचा. त्याचं मूळ कारण असं आहे याचं नाव बी गणेश आहे, आडनाव कोले, त्याच्यामुळं अजिबात अडचण नाही. आणि मला सुद्धा पहिला दिवस घ्यायला प्रामुख्याने आनंद वाटतो. का बरं, कारण मी बी रेंगाळ्याला महाराज आणि पहिला दिवस रेंगाळ्यालाच असतो, कधी ध्यानात घ्यायचं. त्याच्यामुळं अशी काळजीच करायचं काम नाही. 7चा कार्यक्रम 9 जरी वाजले तरी सुद्धा मी म्हणतो खुशाल चहा पिऊन येतो मी.
आपल्याला असं जमत असतं आणि त्याच्यामुळं आज खरंच मनस्वी आनंद वाटला की श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपामध्ये खर तर हा अखंड हरिनाम सप्ताह पहिल्याच दिवसामध्ये एवढा उत्साह पाहिला. आणि हा उत्सव मला असं प्रामुख्याने उत्सव तर आहेच पण उत्सवाकरता उत्साह लागतो. हा उत्साह सुद्धा प्रामुख्याने सर्व बाळ गोपाळ महिला माता भगिनी जरी माई सिस्टीम कामात जरी चांगली नव्हती तरी आता माझ्यापुरती का म्हणा पण अतिशय महत्वपूर्ण मला असं वाटतं झालेली आहे. सर्व या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत. पूज्य आदरणीय दादा मला असं वाटतं आज पहिल्या दिवशी उपस्थित आहेत. वास्तव जर विचार केला तर अनादी सनातन वैदिक वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत आणि आमच्या संप्रदायामध्ये मला असं वाटतं दोन पद्धती प्रचलित आहे. एक उपासना पद्धती आहे आणि मला असं वाटतं एक ज्ञानाची पद्धती प्रामुख्याने आपल्याला पाहायला सापडते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांचा समूह आणि श्री संत सावता महाराज यांच्या बाबतीत जर विचार केला तर काहींनी उपासना पद्धती मला असं वाटतं तीव्र दंगत केलेली आहे आणि एकमेव श्री संत सावता महाराज हे उपासना पद्धती बरोबरच त्यांनी कारण आमचे गुरुजी म्हणायचे बाईना नवरा थोडा आवाज कमी करा बाईना नवरा केला पाहिजे का नवऱ्याला ओळखलं पाहिजे. बांधास महाराज आता तुम्ही म्हणता मलाच पुढे आता बाईनं नवरा केला पाहिजे का नवऱ्याला ओळखलं पाहिजे असा प्रश्न केला तर उत्तर काय. ओळखलं पाहिजे मला नवरा करून नाही लक्षात आलं का पण नवऱ्याला ओळखलं पाहिजे. मग गुरुजी म्हणायचे नवरा बाईनं केला पाहिजे का नवऱ्याला ओळखलं पाहिजे. ओळखलं पाहिजे नवरा नाही केला पाहिजे. लवकर बोल नवरा केला पाहिजे का नवऱ्याला ओळखलं पाहिजे. नवरा केला पाहिजे का ओळखायला पाहिजे. नवरा ओळखाय करता अगोदर नवरा करावा लागतो माऊ. नवरा केल्याशिवाय नवऱ्याला ओळखता येत नाही. तसं महाराज प्रामुख्याने या संप्रदायामध्ये हा पूर्ण पंक्ती म्हणा देणगी म्हणा सप्ताह म्हणा माईक सिस्टीम म्हणा महाराज लोक गुणवान सारे लोक करणं हे सारं नवरा केल्यासारखं आहे बरं का. आणि कीर्तन ऐकणं म्हणजे नवऱ्याला ओळखल्यासारखं. या दोन्ही गोष्टी इथे कधी ध्यानात घ्यायचं. नवरा केल्याशिवाय जसं नवऱ्याला ओळखता येत नाही तसं देवदेव केल्याशिवाय सुद्धा देवाला ओळखता येत नाही. आणि आमच्या श्री संत सावता महाराजांनी अगोदर आपल्या कर्मेशु भजावा म्हणजे कर्मातच त्यांनी देव पाहला आणि कर्म असे बलवत्तर केले की जगातल्या सर्व संतांची दिंड्या पंढरी क्षेत्रामध्ये आषाढीच्या दिवशी आपल्याला दिसतील. आणि एकमेव जगातली अशी एक दिंडी आहे की ती पंढरीतून आरणमध्ये येते ती म्हणजे आमच्या फक्त सावता महाराजची. हे कधी ध्यानात घ्या कारण जगातल्या दिंड्या तिथे पण तिथली दिंडी त्या दिवशी 16 जर कुठं असेल तर तो आरण क्षेत्रामध्ये राहतो. त्याचं कारण असं आहे देवाकडे जाणं महत्वाचं नाही. मला देवाकडे जे जे जातील ते भक्तच असतात असे गुरुजी म्हणायचे असं नाही पण देव ज्यांच्याकडे जातो ना ते 100% भक्त असतात. शांती आपला सावता महाराज यांच्या बाबतीत जर विचार केला कधीच ते देवाकडे गेले असं मात्र झालं नाही पण देव मात्र आवर्जून त्यांच्याकडे आला. म्हणून देव आपल्याकडे यावं असे कर्म केले पाहिजे का आपण देवाकडे गेलं पाहिजे. आता मी सोहळ्यात गेलो नव्हतो म्हणजे काही अडचणीमुळे व्यक्तिगत पण त्यावेळेला मला तिथून काही लोकांचे फोन यायचे महाराज काही दिसा ना बा. म्हणलं काय आता व्यक्तिगत अडचणी नाही आलो बा. आणि मग काय शोभत तुम्हाला म्हणलं नाही शोभत बाबा मला खरंच नाही शोभत. अरे असं का मी बरे मग तुमच्यापेक्षा मग थोडं मग मला वाईट वाटलं. मी आणलं मी बरे मी आणलं तुझं आईचं तुझं काय झालं जाताना तो म्हण जात मग ते चाललं ते तर माहित झालं का तुम्हाला. म्हणलं बापाचं तुझं जमत नाही आईचं तुझं जमत नाही. साऱ्या देशीच्या दारूचे दुकानं तो रिकामी केली बांध करू इथून पळून गेला. आता 2 महिने तिथं मस्त मजा मारशील युट्यूबला फेसबुकला व्हॉट्सअपला दिसशील आणि तिथून आल्याच्या नंतर मुडके मोडायचं पुन्हा सुरूच. मग तिथं जाऊन मला असं वाटतं संभावितपणाचं ओझ समाजाला दाखवल्यापेक्षा तिथं तुमची कृती महत्वाची आहे का तुमची वृत्ती महत्वाची आहे. कारण कृतीच्या परमार्थापेक्षा तुमची वृत्ती बदलणं मला असं वाटतं हे परमार्थामध्ये. मी 12 वर्ष आलो मला आई कळते मला बाप कळतो मला गाय कळते मला समाज कळतो त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे आपण कसं राहायला पाहिजे हे कळतो. 12 वर्षात मी हे शिकून आलो. तुम्ही कोणत्याही कृतीपेक्षा तुमची वृत्तीचा परमार्थ कधी फलद्रूप होतो. आणि म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे कितीतरी अभंग आहे नामदेव महाराज यांचे कितीतरी अभंग आहे. स्वतः सावता महाराज यांनी सांगितलं मी पंढरपूरला गेलो याचं मला काही घेणं देणं नव्हतं पण प्रत्येक पदार्थामध्ये
मला असं वाटतं मी काय पाहिला तर त्यांनी काय सांगितलं मार कांदा मुला भाजी अवघी विठाबाई बा कांदा मुला भाजी अवघी विठाबाई माझी भाजी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी 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 असं ना मागा प्रामुख्याने आमचे गुरुजी म्हणायचे अरे मशिकू कजू शकू दिजू पहिले इतर हा आत्मज उरला काय ब्राह्मणी गवी हस्तीने शुनेचे व शोपाकेचे पंडित हा समदर्शना कारण बाबा त्याचं नाव पंडित आहे महाराज पन्ना हा नाम आत्मविषय बुद्धी हे सांगते पंडिता आत्मस्वरूपकार ज्यांची बुद्धी झाली मला असं वाटतं त्यांना काय म्हणायचं पंडित म्हणायचं आणि हे पांडित्य जर खरं जर कोणाकडे असत त्या कालखंडामध्ये वयाने ज्येष्ठ होते ज्ञानाने ज्येष्ठ होते आणि उपासनाने सुद्धा त्या कालखंडामध्ये जामदोरा सारखा ज्ञानेश्वर महाराज सारखा सुद्धा महात्मा लक्षात आलं का ज्ञानाचा अहंकार झाला आणि नामाला नामाचा अहंकार झाला आणि दोन्हीचा अहंकार घालवण्याचं एकमेव अधिष्ठान जर कोण असेल तर श्री संत सावता महाराज अशी महती मला सांगा आमच्या खरं तर श्री संत सावता महाराजचे आणि अशा सावता महाराजच्या पदस्पर्शाने मला असं वाटतं खरं तर औसा या गावामध्ये त्यांचा कुल परंपरेचा वसा आहे पण ते आता काही कारणास्तव एक वस्तीच तिथं तयार झाली आरण्यामध्ये आणि म्हणून त्याच रूपांतर मला असं वाटतं काय झालेलं आहे आरण झालं आणि आरण या क्षेत्रामध्ये सावता महाराज यांच्या रूपाने कारण मी महिन्याला वारी आवर्जून करायचो कारण आवर्जून करायचो म्हणजे खायला भेटत नव्हतं जाता जाता खायला भेटायचं आणि त्याच्यामुळं अभ्यास बी व्हायचा माझा कारण पंढरपूर ते आरणला काहून जायचं कारण भाऊ जर इकडे गेले की मी आरणला गेलो समजायचं आरणला का जायचं एक तर वारी व्हायची संताची आणि वारी झाल्यास नंतर इथून सायकलवर जायचं तर मग श्लोक पाठ करत करत तिथं जायचं आणि तिथून पाठ करत करत आपल्या पंढरपूरला यायचं त्याच्यामुळे पाठांतर भरपूर व्हायचं हे लक्षात ठेवा अशा आरण क्षेत्रामध्ये सावता महाराज खरं तर परसोबाच्या पवित्र उदरी प्रामुख्याने आमची नागिनताबाई यांच्या पवित्र उदरी त्यांचा अवतार 1250 मध्ये झाला आणि त्यांनी फार मोठी क्रांती केली नुसता एक घरामध्ये अवतार झाला तर त्यांनी वंश उद्धारला कोणाचा उद्धारला वंश उद्धरिला मारिया धरेला मारिया माझ्या धरेला मारिया म्हणजे हा खऱ्या अर्थाने क्रांती आपल्या महाराजमध्ये कारण पाळ महाराज खर तर साधू एखाद्या ठिकाणी जन्म जर घ्यायचा असेल तर कोणत्याही देशामध्ये नाही घेत महाराज कारण साधूचा अवतार इथंच आणि देवाचा अवतार कुठे मग सांगा ना भारतामध्ये की नाही आपल्या याच भारतामध्ये काय बरं काय तर लोकांनी कीर्तन माझा आवश्यक केल्यामुळं एका माणसानं मला फोन केला कीर्तन झाल्यावर म्हणजे महाराज देवाचा अवतार इथं संताचे अवतार इथं काय कारण म्हणजे अमेरिकेत नाही झाला का मी आणलं बाबा आता अमेरिकेत नाही झालं मला काही सांगता येणार नाही का पण मग त्याला मला आता असं बोलता बोलता आठवलं तर मी आणलं बाबा खरंच हे देवाचा अवतार इथंच झाला मग ते म्हणे का झालाय त्याचं उत्तर त्यांना तर मी आणलं समजा तू शेतात जर गेला आणि शेतात गेल्यास नंतर तो जर पायाला लागलं दवाखान्यात जातो का तिकडच मलमपट्टी ते म्हण नाही इतकं काही लक्ष नाही देत बोटाला लागल्यावर ते म्हण नाही मग तू बोटाला लागल्यावर तू दवाखान्यात सहसा जात नाही हाताला लागलं तरी जात नाही पायाला लागलं तरी जात नाही सहसा आलं का डोक्याला लागलं तरी नाही मार काही लोक असे पण मी सांग म्हटलं बाबा डोक्याला लागलं जात नाही हाताला लागलं जात नाही पायाला लागलं जात नाही पण जर हृदयात जर चमक निघली का तिथंच मलमपट्टी का दवाखान्यात जातो तेव्हा नाही नाही महाराज मग जायची शक्यता असते म्हणलं का त्याचं कारण आहे चमक जर हृदयात निघली तर त्याला माहिती आहे हाताला बोटाला पायाला कोणत्याही अवयवाला लागलं
तर कुठेही दवाखान्यात सहसा जायचं काम नाही, कारण त्याला भीती नाही शरीर पडेल म्हणून. पण हृदयाला जर धक्का लागला तर हृदय जर सोडलं तर 100% शरीर पडतंय. कधी ध्यानात घ्यायचं, पाहिलं का? म्हटलं मग तेच आहे ना बाबा. सारे अमेरिका, इराण, भूतान वगैरे सर्व जे आहेत ना, हे देवाचे अवयव आहे. देव तिथं कधीच लक्ष देत नाही, पण देवाला माहिती आहे हृदय सांभाळलं पाहिजे, म्हणून देवाचा अवतार आणि संताचा अवतार महाराज. हे कधी ध्यानात घ्या, कारण हृदयाला धक्का लागला की सारं जग पुढल्या जातं. म्हणून जगात महाराज आमच्या देवाचा अवतार जर कुठं झाला असेल तर आपल्या प्रामुख्याने भारतात झाला आणि संतांचा समूह महाराष्ट्रात आला. म्हणून तर पाड महाराज आपण तर असे दिवसा माणसं कापले असते. अरे एवढे संत अवतीर्ण होऊन सुद्धा माणसं कापायला मागं पुढं पाहना. मग हे तर अवतीर्ण झाले. आणि आज जर समाज माणसं जर असेल तर याला एकमेव कारण आहे आमच्या संतांचे विचार आहे. विठाला विठाला का मला हरविठ्ठल म्हणून तमाम हाच विचार आपण अंतःकरणात मला असं वाटतं प्रामुख्याने जर तुम्ही घेऊन आलेले असताल इथून पुढे 1 तास मला चिंतन करायचं. आमचे गुरुजी सांगायचे खरं तर आपण इथं प्रत्येक आलेला माणूस आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं माझ्यासह आपलं हित झालं पाहिजे, आपलं कल्याण झालं पाहिजे, आपलं मला असं वाटतं बरं झालं पाहिजे आणि का आणि आपलं बरं झालं पाहिजे असं नेमकं कोणाला वाटत नाही मला. कारण गुरुजी आमचे सांगायचे एक वर्ग असा आहे त्याला बरं झालं असं वाटतं, हित व्हावं असंही वाटतंय, पण त्याला फक्त एकाच हित व्हावं असं वाटतं. दुसरा वर्ग थोडासा राखला त्याला दोघाच व्हावं असं वाटतं. तिसरा वर्ग एक असा आहे की त्याला असं वाटतं तिघाच झालं पाहिजे. आणि चौथा एक वर्ग असा आहे त्याला असं वाटतं सर्वांचं काय झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. महाराज पाहा आता बरे तुमचं लग्न वगैरे लग्न नाही मग जाऊ दे बाबा मानस महाराज तुम्हाला लग्न खरंच झालं नाही का मग कधी करायचं? होईल आता मला सांगा, आता 100% होईल, काळजीच करू नका. पण मला तुम्हाला प्रश्न करायचं भांडास महाराज, तुम्हाला मुलगा जर असेल तर समजा मुलगा हा मुलाकरता मुलगा का तुमच्या करता मुलगा आहे? लवकर बोलायचं. वसंतराव आपला जो तुम्हाला असो मला असो आपल्या सर्वांना मुलं आहे. आपल्या करता मुलं का मुलाकरता मुलं? कारण पंचदशीकाराने सुंदर वर्णन केलं विद्यारण्य स्वामीने आहे की नाही. पुत्र मम आत्मा येऊ, पुत्र हा जीवाचा लक्षात ठेवा दुसरा आत्माचे. आणि पुत्रा करता मोठमोठे लोक प्रामुख्याने जर विचार केला तर मो आत पडलेले म्हणे म्हातारा मो हे नाशिला. म्हणजे आपल्या आणि एवढंच नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे आम्ही पुत्राचं पालन केलं, पण हे पुत्राचं पालन पुत्रा करता पालन केलं का मायेने पालन केलं? माया बापे पिंड पाळीये ना माया. 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 म्हणजे माया बापे पिंड पाळीला पण माया पाळीला लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला जे पुत्र झाले आमच्या पुत्राचं कल्याण व्हावं, भलं त्या माय बापाला याचं कल्याण कशात हे कळत नसेल, पण कल्याण व्हावं असं मात्र प्रत्येक आई बापाला वाटतं. मग त्यांनी सर्वांचा विचार केला का आपल्या पुत्राधिकांचा हिताचा विचार केला. लक्षात ठेवा फक्त त्यांनी एकाच आपल्याच पुत्राचं कल्याण झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणजे एक वर्ग असा आहे एकाच कल्याण व्हावं आणि दुसरा वर्ग असा आहे माझा फक्त एकच अंकान सारखला तो त्याला असं वाटतं फक्त दोघांच कल्याण झालं पाहिजे.
मला प्रामाणिकपणाने सांगा, म्हणजे मी काय असा हात्या म्हणजे आरोप करत नाही आमच्या देवावर, पण देवाला विचारलं तू या मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या वेळेला आला त्या त्या वेळेला सामान्यांचा दृष्टिकोन तू समोर ठेवला का दोघच दृष्टिकोना समोर ठेवले? मला देवाने कोण ठेवले समोर? फक्त दोघच ठेवले. मग मला सांगा, एक तर त्याला येण्याकरता भक्त लागतो आणि एक तर त्याला येण्याकरता कोण लागतो? एक कोण लागतो? दुर्जन लागतो. मग मला तुम्हाला हात वर करून फक्त प्रामाणिकपणाने सांगा, इथं भक्त प्रल्हादासारखे भक्त कोण आहेत? मानदास महाराज हात वर करा. वसंतराव, लक्षात आलं? प्रल्हादराव भाऊ बोला, बोला कोण आहे भक्त प्रल्हादासारखे इथं कोण आहे? हात वर करा. याच्यातला एखादा उठण मला म्हणे तू वर पाहिलं तर खरं आहे ना महाराज, मी बी नाही, मी फक्त सांगा करता इथं आलो, हे ध्यानात घ्या. मी फक्त प्रल्हादासारखा आहे का? तुम्ही आहे का? नाही. बरं जाऊ द्या, एका वर्गात तर तुम्ही बसतच नाही. भक्त प्रल्हादासारखे तुम्ही नाही हे तुम्हाला मान्य आहे की नाही? प्रत्येकाला मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला हे? बरं जाऊ द्या. मग आता जर भक्तासारखे तुम्ही जर नसाल तर मग दुर्जन, मग हिरण्यकशिपू सारखे दुर्जन आहे का तुम्ही? इथं देवाचं कोणीही नाव घेऊ नये असं कोणाला वाटतं का? लवकर लवकर बोलायचा आहे की नाही? बरं म्हणजे तुम्ही भक्त प्रल्हादासारखे नाही आणि तुम्ही हिरण्यकशिपू सारखे नाही. तुम्ही यशोदया समोर नारी क्वचित नास्ती भूतले, यशोदा सारखे हे तुम्ही नाही. पुतना मावशी सारखी आमची बाई मला असं वाटतं नाही. यशोदा सारखे नाही, पुतना मावशी सारखे नाही, भक्त प्रल्हादा सारखे नाही, हे की नाही? तुम्ही भक्तही नाही आणि तुम्ही हिरण्यकशिपूही नाही आणि तुम्ही भक्त प्रल्हाद नाही. म्हणजे मग तुम्ही हाय कोण? तुम्ही हाय कोण? मधलेच. तुम्ही स्त्री नाही आणि तुम्ही पुरुष नाही. हाय कोण तुम्ही? तुम्ही म्हणजे मी बी त्याच्यात आहेत. अरे महाराज हसू नका, आपण सर्व नपुसक आहोत, स्त्री असो का पुरुष असो. जगात फक्त एक नर आहे, जगात फक्त एक नर आहे, त्याचं नाव अर्जुन आणि दुसरा नारायण. बरोबर आहे ना? का? कारण जो देवाची प्राप्ती करत नाही तो पुरुष नाही महाराज, तो पुरुषाचा आकार आहे. कधी ध्यानात घ्या, तेव्हाच आम्ही पुरुष होऊ. कारण मत्वा कर्माने शिवेंतीची मानवा, विचारपूर्वक पाऊल टाकण्याची क्षमता ज्यांची आहे त्याचं नाव मानव आहे. आम्ही मानवाचा आकार आहे कारण आमच्याकडे वैचारिक भूमिका आणि व्यापक ज्या अर्थी झालेली नाही त्या अर्थी आम्हाला मानव मानण्याचा काय नाही, अधिकार नाही. म्हणजे मला एवढंच सांगायचं, आम्ही भक्त नाही आणि आम्ही हिरण्यकशिपू नाही, आम्ही यशोदा नाही आणि आम्ही पुतनाही नाही, आम्ही बिभीषण हनुमंतरायही नाही आणि आम्ही रावणही नाही. मग आता आमच्या देवाला विचारलं तू या मृत्यू लोकांमध्ये आला कशा करता? वाघमारे महाराजला विचार. भक्त राखे पाया पासी, दुर्जन हाते संभारी, दुर्जन हाते संभारी, दुर्जन हाते संभारी. राखे पाया पासी, दुर्जन हाते संभारी, दुर्जन हाते संभारी, दुर्जन हाते संभारी. असे महाराज तो भक्ताला आपल्या पायापाशी ठेवतो, दुर्जनाचा संहार करतो. याचाच अर्थ मला असं सांगायचं की स्वतः माऊलीच्या काही वव्या महाराज. लक्षात आलं का? म्हणजे पाण महाराज म्हणजे यशोदेसारखं करता बी आला, पण पुतना मावशीला कोणती गती द्यावती आणि डोळे झाकले तर त्याकरता जी यशोदा मातेला गती दिली तीच आपल्या पुतना मावशीला दिली. म्हणजे गतीमध्ये बदल नाही केला महाराज कोणी, आमच्या देवाने. अरे जी शिशुपालाने हजार महाराज कितीतरी 100 शिव्या दिल्या देवाने. ज्यावेळेला यांना 100 गुन्हे मला असं वाटतं केले आणि ते माफ करण्याची बोली होती, त्याला ज्यावेळेला सुदर्शन मारलं त्याला नरकात नेलं का स्वर्गात नेलं महाराज? आणि गजेंद्र महाराजाला मोक्ष द्याला. लक्षात आलं का? गजेंद्राचा धावा केला तुवा विठाई आणि इथं आल्याच्या नंतर नरकाचं आपलं नकराचं वध केला. वध केल्याच्या नंतर मला सांगा तो नरकात नेला का मुक्त केला? मग महाराज आमचा देव भक्तानाम सन्मार्गानाम भक्तानाम रक्षणाय आणि पापकारीनाम दुष्टानाम विनाशाय. म्हणजे पापकारी असलेले दुष्ट त्यांचा विनाश करण्याकरता आणि सन्मार्गाची सुरक्षा करणारा जो भक्त वर्ग आहे यांची मला असं वाटतं दक्षता घेण्याकरता आमचा देव मृत्यू लोकांमध्ये आला. तुमच्या आमच्या करता नाही आला, या अगोदर ध्यानात घ्या. तुमच्या आमच्या करता आला का हे दोघा करताच आला? म्हणजे त्यांनी कोणाच्या हिताचा विचार केला? फक्त दोघाच्याच हिताचा विचार केला, त्याचं नाव देव आहे. एका आपत्याचाच हिताचा विचार केला, त्याचं नाव आई बाप आहे. आणि एक वर्ग थोडा पुढे सरकला महाराज संख्येनं,
थोडा पुढं सरकला एक संख्या ना फक्त एकच संख्या त्याने तिघाचाच विचार केला. शास्त्र महाराज सामान्य नाही हे लक्षात ठेवा. शास्त्राचं लक्षणच असं आहे आज्ञा ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम शासनात काय येते तत्शास्त्रम वेद हा नाम आमता हा नाम अवसान भागा 6 वेदांता. अरे माऊलीने असं त्याचं वर्णन केलं. अरे शास्त्र जर या लोकात नसतं तर आपलं काहीच कळलं नसतं. महाराज माऊलीने किती सुंदर वर्णन केलं. आता पहा ना आगा वसुदेच्या पोटी निदान सिद्ध किरटी वन्नी सिद्ध काष्टी ओ हा दूत काय उभ्या माऊलीच्या. म्हणजे तुम्हाला जर म्हणजे आपलं पीर कल्याण जुनं गाव बरं का आपलं जुन्या गावात बाई सहजच गेली फिरायला. आपलं वाड आणि हे गाव प्रसिद्ध होतं महाराज वाड्याच्या बाबतीमध्ये आपलं पीर कल्याण. काही लोक गेले आणि सहज आपला वाडा म्हणून पाहायला गेले त्या बाईचा पायचा हात गेला मार. इकडं आल्याच्या नंतर त्यांना काय जमीन नाही राहिली वाडा नाही राहिला घर नाही राहिलं पण बिचारी बाई तिथं सहज पाहायला गेली. काय तिचं नशीब पायाचा हात गेला आणि वर काढायला गेली तर अंदाज सोन्याचा. मग आता मला सांगा सापडलं 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 असं सर्व लोक म्हणू लागले. होतं म्हणून सापडलं का नाही म्हणून सापडलं. मी शास्त्र पटवून देतो. होतं म्हणून सापडलं का नाही म्हणून सापडलं. लवकर लवकर बोलायचं. तिथं नसतं आलं असतं का बर. पण ती बाई सांगू लागली मला सापडलं. माऊलीने सांगितलं आगा वसुदेच्या पोटी अगोदर निधान सिद्धची किरटी. लक्षात आलं का. आणि एक बाई आता आम्हाला म्हटली ना आम्हाला महाराज या सर्व महिलाला मी आता प्रवचन पाठ वगैरे सांगितलेलं आहे. आपले तज्ञ लोक आहेत तिथं महिला तज्ञ आमच्या. त्याच्यात आमची एक महिला उठली महाराज चहा प्यायचा आपल्याला. म्हटलं नाही प्यायचा आत्ता करते महाराज त्याला काय उशीर पाहायला गेली तर गॅसच नाही. आणि मग महाराज जाऊच नका आता मी तुम्हाला बोरी गेली 1 कप चहा पिऊनच जायचं. गडबडीनं महाराज तिनं कसं तरी सरपण आणलं सरपण पेटलं चहा करून आणला. मला सांगा म्हणलं कसं काय झालं गड्या. पेटीला महाराज काय पेटीलं सरपण. मग मला सांगा सरपण म्हणजे काष्ट. काष्टामध्ये अग्नी होता म्हणून पेटला का नव्हता म्हणून पेटला. लवकर लवकर बोलायचं म्हणजे आपलं कीर्तन उरकण. माऊलीने सांगितलं वन्नी सिद्ध काष्टी. काष्टामध्ये वन्नी पहिलाच होता म्हणून पेटला नसता तर पेटला नसता. आणि एक बाई म्हटली महाराज काळा चहा नाही प्यायचा. मी आत्ता दूध काढते गाय आमच्या दारात एवढी मोठ्या काशीची गाय महाराज भरभर दूध काढलं मग चहा द्याला. मग मला सांगा तिनं दूध काढ आणि मी काळा होता नाही आपल्या घरात दारात गाय आणि दूध काढलं. आहे काशेत म्हणून दूध काढलं का नाही म्हणून काढलं. काय काय उदाहरण दिले मी. आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये धन होतं म्हणून काढण्याचा व्यवहार. काष्टामध्ये अग्नी होता म्हणून काढण्याचा व्यवहार. त्याप्रमाणे काय गाईच्या काशीमध्ये दूध होतं म्हणून काढण्याचा व्यवहार. तसा माऊलीने सांगितलं लाभे ते असं ते तया की जे उपाय आहे ते अरे आमचा देव आमच्या हृदयातच आहे. कैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामो. पण माऊलीने सांगितलं शास्त्र नाशी येर निर्मळू मी प्रकाशे स्वयं. मी स्वयं प्रकाशमान आत अगोदर होतो पण शास्त्राने फार मोठी क्रांती केली. महाराज आपुले जे साचे जगन्नाथांना सांगायचे ते कल्पांतीही न वचे पण हे जाणून गताचे न सोचिजो. असं बोलतानाच अर्थ कळला पाहिजे लोकांना. म्हणजे आपुलं जे साच आहे ते कल्पांतर गेले न वचे. त्याला कोणी हानी करू शकत नाही त्याला कोणी शत्रू नाही. पण हे जाणून हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आबा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे कोणी नाही महाराज ते तत्वज्ञ संत शुकारीची. याचा अर्थ काय जाणून घ्यायचा की आमच्या हृदयात असलेला देव विशेषत्वाने जाणून देण्याचं काम जर आम्हाला कोणी करून दिलं असेल त्याचं नाव काय महाराज शास्त्र आहे. किती वर्णन केलं मी शास्त्राचं किती वर्णन केलं मी म्हणजे माऊलीने सांगितलं. पण माऊलीने सांगितलं शास्त्र एवढं हुशार आहे तज्ञ आहे इतकं बुद्धिवान आहे पण संकुचित वृत्तीच आहे ना. एवढं बुद्धिवान आहे. आता विचारसागर वृत्ती प्रभाकर मला सांगा ग्रंथ तुमच्याकडे जातो का तुम्हाला त्याच्याकडे जावं लागतं. बोला ना बसलेली. हा ज्ञानेश्वरी वाचायची असेल आपलं शास्त्रच ना शास्त्राचं अध्ययन करायचं असेल तर ग्रंथ तुमच्याकडे येतो का चला आता मला शिका असं म्हणतो का नाही ना महाराज. त्याला काळजी नाही आपली. त्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे पण ते कोणाकडे जात नाही. त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं. बरं त्यांनी सांगितलं माझ्याकडे येताना सुद्धा सोयीची या नाही येताना पिऊन पिणाराला नाहीच ते ग्रहण हो. महाराज शास्त्र ग्रहण करण्याकरता आपल्याला शास्त्राची कृपा संपादन करावं लागते.
ज्याला आचार विचार संपन्नता पाहिजे. येताना सोयीचं या. कारण माऊलीने सांगितलं आपा गंगोदक जरी आले ते मध्येचे भांड आले, गंगेचं उदक आहे, पण बाबा पिणाराचे जर भांड्यात आलं ना, लक्षात ठेवा ते सुद्धा अपवित्र होतं. एवढं पिणारा तिथं ग्रंथ वाचायला जमत नाही. खाणारा ग्रंथ, आचार भ्रष्ट माणसाला शास्त्र कधीच आकलन होत नाही. कधी ध्यानात घ्या. लोक मध्ये महाराज आम्हाला कळाच ना, येतं जाऊच द्या, पण कीर्तन कळा ना हो. अरे कीर्तन कळलं असं पण सोयीचे नाही ना तुम्ही. सोयीचे का नाही? तुम्ही इथून उठले की कापाला सुरुवात आहे की नाही. हे बघ रुपर रे, ते बघ रुपर रे, तिकडे जातानाच करताय महाराज आता. म्हणजे कोण्या बी तिथं पहा तुम्ही. त्याचं कारण असं आहे, आचार भ्रष्टता असेल, आचनो ती स्थापयत ती. आचरण करूनच शास्त्र म्हणजे आपण अवगत असलं पाहिजे. मी महाराज सांगितलं आमचे आदरणीय गुरुवर्य शेखर महाराज, आमचे ते कीर्तन त्यावेळेला किती आचरण महाराज. अहो काष्टाचा ब्राह्मण त्यांनी स्वयंपाक नाही केला तर ते म्हणे स्वयंपाक पण त्या ब्राह्मणाने केला. आणि ते देवबापा नेमकंच भांड घेऊन गेले समोर, ते म्हणे यांनी केला असं. मग आपल्याला नाही जेवायचं. महाराज आता हे गुरुवर्य साखरे महाराज हे आपण त्यांना म्हणजे कधी कधी अहंकारी असं तसं म्हणण्याची कदाचित आपली भाषा जर असेल ना, तर बहुतेक मला असं वाटतं तिथपर्यंत आपली उंची पोचली नाही, कारण ते खाली कधी झाले नाही. हे लक्षात ठेवा. कारण यांनी काय समाजाने स्वीकारू अगर न स्वीकारू, लोकांनी मानलं पाहिजे अगर नाही मानलं पाहिजे, त्यांनी त्याचं काही घेणदेण नाही ठेवले. पण आचरण आणि विद्वत्तेच्या बाबतीमध्ये तडजोड नाही केली महाराज. विठाला विठाला म्हणून तर ते म्हणते ती 12 वर्ष माझ्याकडे. पहिलं म्हणजे अगोदर माणूस गायची सेवा करा, धाड लोट करा, नंतरच अध्ययन करा. वेळे नाही ते मारा. पहिलं तुम्ही काय या टाकून या. कारण शुकाला टाकून आल्याशिवाय जनकाने स्वीकारलं नाही, तसं मल विक्षेपादी दोष गेल्याशिवाय आम्हाला कधीच आमचे गुरु स्वीकारत नाही. मग हे खरे का खोटे? हे खरेच आहेत, पण तिथपर्यंत आमची काय नाही बुद्धी पोच झाली नाही. मला मूळ मुद्दा सांगायचा की प्रामुख्याने शास्त्र एवढं संकुचित आहे महाराज. एक तर येताना सोयीचं या असं ते म्हणतं. आलं का? बरं एवढंच नाही, येताना सोयीचं तर या, पण ती गरज नाही या म्हणजे भलतेच येताना नाही तर पहा आता त्यांना इथं जसं महिला कीर्तनाला बसतात ते बसू देत नाही महाराज. शास्त्र सांगतं जर मला कदाचित माझे शब्द महिलाचे कानावर गेले तर पहा तुम्ही शिस वाता शिस कान पुन्हा दुसरं ऐकूच नाही आलं पाहिजे. हे नाही ते नाही. शास्त्र म्हणजे स्त्रीला अधिकार नाही आणि क्षुद्राला अधिकार नाही. क्षुद्रा लागून नाही तया वेद सर्वज्ञ जरी झाला. लक्षात आलं का? तो सर्वज्ञ पण वेद काय झाला? कृपण झाला महाराज. लक्षात आलं का? कारण तो पाठी लागिला त्रिवर्णाच्याच. फक्त 3 वर्णाचा त्याने विचार केला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र आणि स्त्रीचा विचार नाही केला महाराज. मग शास्त्र हे सर्वज्ञ जरी असेल है की नाही, मोठा माणूस पाहिजे का वृत्तीनं मोठा पाहिजे? काही सत्तेने लोक मोठे पण वृत्तीने लहान आहे महाराज. काही एवढे मोठे लोक आहे. एक बाई काय सांगू तुम्हाला, एवढी बाई श्रीमंत तिला मोल नाही महाराज गावात. पण तिच्या मुलीचं लग्न आलं आणि गरीब ती मोल करीन होती, तर तिनं काय केलं, आमच्या मालकीनबाईच्या मुलीचं लग्न आहे. आणि मग ती कापड दुकानात गेली आणि कापड दुकानात जाऊन महाराज तिनं सांगितलं मला एक साडी घ्यायची, जोड आहे. तर ते जोड आहे घ्यायचं. तर त्या कापड दुकानावाले फार हुशार महाराज. ते म्हणे तिचं चेहरा पाहूनच कापड असे जोडते ना. मग ते 50ची 200ची 250 लोक गेलं ते दुकानदार. पण ही मोल करीन बाई ताडकन उठली. ते म्हणे मेल्या माझ्या कापड्याकडे नको पाहू, माझ्या मालकीनीला साडी घ्यायची. असं होय? मग केवढीची? ते म्हण टाक 5,000 पुढं. मग 5,000, 7,500, 10,000, 15,000. महाराज 12,500 रुपयाची साडी पास केली. माझ्या मालकीने हीच आवडते. काय महाराज मी वृत्तीनं बाई कशी गरीब आहे कसरी म्हणतो. हो लवकर लवकर बोला, तुम्ही बोला, तुमचं लग्न होईल मग बोला पटकन. ही बाई वृत्तीनं श्रीमंत आहे का गरीब आहे? कृतीनं गरीब आहे पण वृत्तीनं श्रीमंत आहे महाराज. आता लग्न हिचं झालं, हिच्या मुलीचं आलं, हे सांगायचं मला आता. हिच्या मुलीचं आलं, ही मालकीन दुकानात गेली आणि कापड दुकानावाल्याला सांगितलं साडी काढ. तर त्या माणसानं महाराज 10,000 पुढं 15,000, 20,000, 25,000, 45,000
त्यावेळेला ती मालकीन म्हणे मुर्द्या माझ्याकडं नको पाहू, जरा ध्यानात ठेव, मोलकर्णीच्या पोरीचं लग्न आहे 500 पासून पुढं. मग मला सांगा, ही उपाधीना मोठी होती पण वृत्तीना लहान होती. ही उपाधीने लहान होती पण वृत्तीना मोठी होती. मग माणसं उपाधीना मोठे पाहिजे का वृत्तीना मोठे पाहिजे? हे आमचं शास्त्र मी एवढं पटवून दिलं, हे उपाधीना मोठे, त्याच्यासारखं सर्वज्ञ नाही कोणी मारा, पण वृत्तीनं कसं आहे लहान आहे. आणि लहान माणसं कधीच मोठे होत, वृत्तीनं लहान असलेले माणसं कधीच मोठे होत नाही. मला शास्त्राचा संकुचितपणा सांगायचा काय, आई बापाने फक्त एकाचा विचार केला त्याचं नाव आई बाप आहे, एकाने दोघाचा विचार केला त्याचं नाव देव आहे, एकाने तिघाच्या हिताचा विचार केला त्याचं नाव शास्त्र आहे. आणि एक मेव महाराज आमचे जगातले संत नावाची एक जात अशी आहे, त्यांनी सांगितलं बाबा कोणीही या आम्ही नाकारणार नाही, जे असतील ते. लक्षात आलं का? अरे ते तर स्वराज आधी करून काय महाराज खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दौंडी पिते भावे तो कामेळा, दौंडी पिते भावे तो कामेळा. खटनट यावे दौंडी पिते भावे तो कामेळा, दौंडी पिते भावे तो कामेळा. असे महाराज आमच्या संतांनी अरे आधी करून वेशा. मला सांगायचं खत नटचे कोणी असतील ते या, अरे वेशाचं महाराज कोणी स्वीकारलेलं नाही, पण वेश आमच्या पांडुरंगाच्या मंदिरात महाराज. अरे विचत नाही, पद्मनाभ मंदिरातली मूर्ती तुम्ही जाऊन पाहा, जर गेली असेल तर तिथं मूर्ती कशी दादा ती लक्षात आलं का, थोडी अशी वाकलेली. काय कारण आहे, एक वेश्याने वेश्या व्यवसाय केला महाराज, अति लावण्य होती, एवढी सुंदर ती ना, त्या शरीराचा एवढा मोठा उपयोग करून घेतला, जगातले सारे मोठमोठे लोक तिच्याकडे यायचे, तिचा चेहरा सौंदर्य वगैरे पाहून, आणि वेश्या व्यवसायातच आयुष्य घातलं. एक दिवस सहज जाताना लोकांचा दर्शनाचा ओघ पाहिला आणि मग तिला मनोमनी असं वाटलं की एवढं शरीर आहे, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे ना महाराज तोपर्यंतच हे लोक आपल्याकडे येतील. पण रूपेच्या राया भयम, एकदा मी रूपवान आहे पण जरा अवस्था आली तर मला पुत्र विचारणार नाही, त्याच्या अगोदरच आपण सावध झालं पाहिजे. आणि मग तिनं मंदिर समितीला एक पत्र पाठवलं की मला पद्मनाभ मंदिराला सुवर्ण टोप देण्याची एक उत्कट इच्छा आहे, वक्ते बाबा चरित्रात पाहतो. त्यावेळेला ते समितीनं नाकारलं महाराज त्या काळातलं. ते म्हणे तुम्हाला देता येणार नाही कारण तू पैसे वेश्याचे, म्हणजे हा गंधा पैसा आमच्या देवाच्या टोपाला आम्ही कधी स्वीकारणार नाही. ते म्हणे आम्ही गंधे असू काही असू दे, पैसा कशाचा असू द्या. लक्षात आलं का? पण आमची वृत्ती चांगली ना, तिनं दुसरं पत्र पाठवलं, मग तुम्ही तिथला पैसा उचलू नका, म्हणजे तुम्ही तर आमच्यापेक्षा गेले. म्हणजे असं म्हणजे तिथं सांगितलं बरं का, तिथं म्हणजे मी जर वेश्या म्हणजे पैसा घेते देह घेते तर तुम्ही सुद्धा देह तिथं खर्च करताना पैसा उचलता देवाचा, तुम्ही तर आमच्यापेक्षा गेलेले. आणि हे उत्तर समाजाला पटलं आणि मग समाजाने सांगितलं महाराज हिचं स्वीकारलंच पाहिजे, आणि लोकशाहीमध्ये तिचा विजय झाला. आणि सुवर्ण जडीत टोप तयार केला, टोप तयार केल्याच्या नंतर नेमकं ज्या दिवशी न्यायचा त्या दिवशी तिला रजस्वाला नावाचा धर्म आला. एवढी नाराज झाली, आक्रोश करू लागली, देवा अरे तुझीच इच्छा नाही का काय, नेमकं मला हे आणायचं आणि टोप समर्पण करायचा. मी येऊ लागले नाचत नाचत, पण आता मला असं झालं रे देवा, आता स्वीकारतो का नाही कोणातो. आणि नेमकं तिने सांगितलं लोकांनी की तुम्ही नाचू लागल्या, अभंगडू लागल्या, आता नेमकं काय झालं. त्यावेळेस ती म्हणे खरं सांगू का, नको देवाकडे जायला, पण माझी पुन्हा इच्छा झाली आता जायचं, मेले तरी जायचं. अरे मीच वेश्या आहे, माझा देहच हा अपवित्र आहे, तर रजस्वाला नावाचा धर्म काय करेल, मला पुन्हा दृढ इच्छा झाली. पण देवा पण नाकारलं. ती समिती म्हणे आता नाही जाऊ देणार, पहिल्यांदा आम्ही जाऊ दिलं असतं, तुमचा विजय झाला होता, पण देवाचीच इच्छा नाही. त्यांनी पुन्हा एक कुंभार रचलं, नाहीच जाऊ दिलं महाराज. आणि शेवटी तिनं जाण्याचा प्रयत्न केला. महाराज या दोहीच्या जागड्यामध्ये शेवटी पद्मनाभ मंदिरातला देवत आता खाली वाकला आणि टोप स्वतः घेतला महाराज. लक्षात ठेवा, तिथून पुढे ती मूर्ती पहा, म्हणजे आमचा देव तुम्हाला पवित्र अपवित्र असेल, आमचा देव वेश्याला सुद्धा नाकारत नाही, हे ध्यानात घ्या. आधी करून वेश्याही आमचे संत सुद्धा, मला असं वाटतं देव ज्या विचारीचा आहे आमचे संत सुद्धा त्याच विचाराचे, आणि त्याच विचार सांगण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये बरेच लोक, मला असं वाटतं हे श्रवण केल्याच्या नंतर लोक आले
आणि सांगू लागले महाराज आम्हाला खरंच पहिला वर्ग नाही आवडला, आम्हाला दुसराही नाही आवडला, आम्हाला तिसराही नाही आवडला, पण आम्हाला चौथ्यात थोडा विचार होतो तेव्हा आम्हाला चौथ जो वर्ग आहे नेमका कुठं भेटेल आम्हाला त्यांच्याकडे जायचं. तर त्यावेळेला आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे जाऊच नका, कारण तेच या मृत्यू लोकामध्ये काय झाले हो अभंगाचं पहिलं शब्द. असे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात संत आले. आता इथं असा प्रश्न सर्वांना निर्माण होईल की संत आले ठीक आहे, पण संत या पदाचं लक्षण खऱ्या अर्थाने आम्हाला सांगा. कारण संत असे की पहिलं संत हा पद आहे आणि दुसरं आले हे पद आहे. मान तर आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे सतवृत्तींना हा संत हा सदैव सतवृत्तीचं पालन करण्याचं सामर्थ्य मला असं वाटतं ज्यांच्याकडे त्यांना काय म्हणायचं संत म्हणायचं. आता या संतांमध्ये 3 प्रकार आहेत असे आमचे गुरुजीचे चिंतन आहे. गुरुजी म्हणायचे एक संत असे ब्रह्मवृत्तीचे, दुसरे संत असे गौणी वृत्तीचे आणि तिसरे संत असे मुख्य वृत्तीचे. महाराज मग आपल्याला नेमके कोणते संत आले, मग कोणते संत? कारण ब्रह्मवृत्तीच्या संताचं काय महाराज भरणा झालेलं सध्या तर काय पाहायचं कामच नाही आहे ना. जे ते पहा ते संतच म्हणतात बाबा आहे ना. एक आता नको बाबा युट्यूबला वगैरे कीर्तन असं पण काय महाराज संत आहेत सारे आड देत जलातच बाहेर आहेत. लक्षात आलं. मग हे लोक म्हणते पाहणारे हे तर आमचे गुरु होते पण ते गेले ना बाबा का तू तसाच आहे. म्हणजे संत आहेत पण हे संत मुख्य वृत्तीचे का मिथ्या वृत्तीचे? लक्षात आलं का? याला ब्रह्मवृत्तीचे म्हणतात. म्हणजेच अतस्मिन सद्बुद्धी इथे अवचम स्वतः भ्रमात येत महाराज लोक. आलं का? अहो वारकरी संप्रदाय आम्ही सांगत नाही, आमच्यासारखे लाखो महाराज असतील पण तो आमचा संप्रदाय महाराजाच्या मागे नाही, संप्रदायाच्याच मागे. हे द्या महाराज किती मातीत घातली लोकांना ध्यानात घ्यायची. मातीत गेले मातीत जातात, काही विचार करत नाही महाराज. लोक उगं आवडीनं ऐकायला आले, हे कोल्याचं ऐकायलाच नाही आले तुम्ही, हे बी ध्यानात घ्या. कोल्या काय सांगणार आहे याच्यावर तुमची नजर आहे का? त्याचं कारण आहे कोणता कीर्तन करायला याच्यावर काही घेणं नाही, पण कीर्तनात तो संताचं चरित्र लक्षात आलं का? पुराण इतिहास काहीतरी शास्त्र सांगल, एक उदात्त अशा प्रकारची भूमिका आपल्या अंतःकरणात आहे. म्हणून ब्रह्मवृत्तीच्या संताच्या पाठी मागे लागलो तर 100% आपलं तेथे मात्र आद्धपतन आहे. दुसरा एक वर्ग असा आहे गौणी वृत्तीची संत आहेत महाराज. गौणी वृत्तीचे म्हणजे काय? एखादी बहिणी सांगत का बा मम पुत्र सिंह हा महाराज माझा पुत्र सिंह आहे बरं. आता प्रत्यक्ष त्या पोराला त्या हालेला शंभर सुद्धा वर वाढता येत नाही, पण ती म्हणते आमचा पुत्र कोण आहे? सिंह. मग आता असं पडतं आम्हाला का सिंह आहे पुत्र, मग तो का डरकाळे फोडतो का को वाटतो बाबा? आता म्हणजे शौर्यत्व पौर्यत्व आणि भक्षत्व मला असं वाटतं हे धर्म ज्याच्याकडे त्याचं नाव सिंह. पण ती काय म्हणते माझा पुत्र कोण आहे? सिंह आहे. सिंह आहे असं म्हटले का गौणी वृत्तीनं म्हटले मला? हा ती गौणी वृत्तीनं म्हटली. काही संत हे गौणी वृत्तीचे. आमच्या इथे एक संत आहे त्याचं नाव संत, पण रात्री घेतल्याशिवाय त्याचं अंग स्थिर राहत नाही. म्हणजे असं उड्याच मारतं शरीर घेतलं तर, पण त्याचं नाव काय? संत. पण आपल्या आंबडला कोण आहे? वैष्णव. त्याचं आडनावच काय? वैष्णव. पण रात्री धाब्याशिवाय करमत नाही त्यात.
मग वैष्णव म्हणजे याचा अर्थ असा आहे, सारेच वैष्णव हे मुख्य वृत्तीचे का गौणी वृत्तीने म्हटलं? हा, एवढंच नाही, आम्हाला सुद्धा आमच्या संतांनी एके ठिकाणी गौणी वृत्तीने संत म्हटलं महाराज. कारण कोणीच ऐका ना त्यांचं. त्याही उठा म्हटले तरी ऐका ना, मायबाप म्हटले तरी ऐका ना. आणि मग त्या संतांना असं वाटलं हे कशातच ऐका ना आपले तरी उठा ना, लईच गाढ झोपेत आहेत बाबा. आणि मग त्यांना म्हणावं लागलं की बाबा हो, आम्ही तुम्हाला काय म्हणतो, शेवट काय म्हणतो आम्ही, काकड्यात म्हणलं ना, उठा साधू संत साधा आपुले हित, साधू संत साधा आपुले हित. जाईल हाणार देह, जाईल हाणार देह, मग कैसा भगवंत, जाईल हाणार देह, मग कैसा भगवंत, हाणार देह, मग कैसा भगवंत. असं याच्यातूनच आहे ना, ज्यांना उठा म्हणायचं ते संत कसे, आणि जे संत आहे त्यांना उठायची काय गरज आहे. मग शेवटी आपल्याला ज्या अर्थी म्हणावं लागलं, उठा साधू संत, म्हणजे गौणी वृत्तीने. जसं पुत्राची लायकीच नाही पण मम पुत्र शिव हा, तसं आमची लायकीच नाही पण उठा साधू संत आहे की नाही. आणि साधा आपुले हित म्हणजे आम्हाला गौणी वृत्तीचे संत आहेत आपण, आणि मुख्य वृत्तीचे संत आहे महाराज आहे की नाही. त्यांचं लक्षण आमचे गुरुवर सांगायचे, संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती है की नाही. सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वज नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वज वत नामक निष्ठत्वेन भगवत साक्षात्कार कृता संता. कळलं का तुम्हाला? नाही तुम्हाला नाही, मला बी नाही कळलं. पाठ हे तेवढं सांगतो बघ. पहिलं संतांच्या कुलात जन्माला आला पाहिजे. एक, संतांच्या कुलात जो आचार होता तो आचार केला पाहिजे. दोन, त्यांना जसा ईश्वराचा साक्षात्कार झाला तसा साक्षात्कार झाला पाहिजे. तीन, आणि त्यांनी जे समाजाचं कार्य केलं ते कार्य त्यांनी केलं पाहिजे. चार, हे ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव काय महाराज? संत आहे. संत कोणलाही म्हणू नका, किंवा निळोबारायण त्यांना संत म्हटलं की ज्यांचा केवळ प्रेमाचा विषय कोण झाला? तेची संत तेची संत, संत तेची संत तेची संत, तेची संत तेची जाता है विठाली, जाता है विठाली, काही ताना टोळा, काही ताना टोळा, जाता है काही ताना टोळा, काही ताना टोळा. म्हणजे त्याची सकारात्मक शब्दाने इतरांची व्यावृत्ती केली ते संत आहेत महाराज. केवळ ज्यांच्या प्रेमाचा विषय मला असं वाटतं परमात्मा झाला असे संत आले. आले का? आले हा शब्द आहे. आता आले या पदामध्ये एवढं सामर्थ्य. तांदसराव तुम्ही पीर कल्याण मध्ये आले, तुम्हाला आणलं का यावंच लागलं? हा वसंतराव, तुम्ही या पीर कल्याण मध्ये जन्माला जे आले का आणलं का यावंच लागलं तुम्हाला? प्रल्हादराव भाऊ, हा यावाच लागलं? तुमच्या वाचून काही नडलं होतं की ते? यावाच का लागलं? कारण काय, यावाच लागतं मार, यावाच लागतं. त्याचं नाव जीव, आणावा लागतं त्याचं नाव देव. आणि जे स्वतःच्या इच्छेना मला असं वाटतं येत असतात त्याचं नाव संत आहे. याच्यापेक्षा आणि गुरुवारे भाऊ सांगायचे आमचे, ज्यांनी अंतकरण विशेषण मानलं त्यांना यावाच लागतं. ज्यांनी अंतकरण उपाधी मानली ते येत असतात, आणि ज्यांनी माया उपाधी मानली त्यांना मात्र आणावं लागतं. हे ध्यानात घ्या. म्हणजे वेदांताच्या भाषेमध्ये. आता हे बी जर नाही कळलं, कारण विशेषण कधी आपले धर्म विशेषावर घालत, आणि उपाधी आपले धर्म कधीच उपहितावर घालीत नाही. कधी ध्यानात घ्या. म्हणजे आमच्या संत उपाधी त्याच्या बाजूला राहिले मा, हे प्रपंचात आले पण उपाधी कधीच आपले धर्म उपहितावर घालीत नाही. त्यांनी चैतन्यावरचे धर्म जाऊच दिले नाही. उदाहरणार्थ विशेषणाचं लक्षण. आता मला काय झालं माहिती का, पांडुदात्याने मागाशी फोन केला,
कीर्तन ठेवलं म्हणे बाबा तुमचं. म्हणलं बरं झालं, पण लक्षात ठेवा कीर्तन काय सांगायचं सांगा, पण पुढचे दोन्ही महाराज गोरे, तुम्ही जरा गोर होऊन या. मी म्हणलं दोघं गोरे, मी कसा गोरा हो बाबा. मग म्हणलं बरं आहे ना, म्हणजे वेगवेगळे असले पाहिजे. ते म्हण नाही ना गोराच. म्हणून मग आता मला सांगा, मला जमन का होते, म्हणजे काळ किंवा गोरा रंग काढून ठेवता येईल का आपल्याला? लवकर लवकर बोला ना मला. कारण विशेषण काळ हे विशेषण शरीर रूपी विशेषाला कधीही सोडून राहत नाही. कारण विशेषण आपले धर्म विशेषावर घालतं मार. विशेषण आपले धर्म थोडा वेदांत टाकावा लागलो बरं का. विशेषण कारण पुढचे वेदांत सारे म्हणून विशेषण आपले धर्म विशेषावर घालतं. त्याच्यामुळं आपले अंतकरण आहे ना, सारे सुख दुःख जन्म मरण पाप पुण्य हे अंतकरण रूपी विशेषणाचे आहेत. पण आम्ही कोणावर घातले? लक्ष घाला, मी सुखी, मी दुखी, मी अमुक, मी तमुक. आणि मी या शब्दाचा अर्थ कोण आहे? आत्मा. आणि त्याच्यामुळे ते सोडितच नाही महाराज. ज्यांनी अंतकरण विशेषण मानलं त्याला यावाच लागतं. ज्यांनी अंतकरण उपाधी मानली ते मात्र स्वतःच्या इच्छेनं मला असं वाटतं येत असतात. आणि आमचा देव मात्र आणि येला रूपा बळे. कारण माया अवच्छिन्न. अरे ईश्वर करूचे आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, लहान नव्हता मला देव, लहान नव्हता, पण लहान व्हावं लागलं त्याला. मग लहान होणं चांगलं का मोठं होणं चांगलं? माऊली राग रागत नाही पाहत तुम्ही माझ्याकडे. लहान होणं चांगलं का मोठं होणं चांगलं? संकोचने कार्य झाला लहान. महाराज निर्गुण निराकार एक अखंड एक रस सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार असा आमचा देव. पण महाराज लहान झाला हो. मग ते एकाला विचारलं, एवढं मोठं घर तुमचा भाऊ चांगला, कस काय वाईल निघले तुम्ही? ते काय म्हणतो माहिती का, वायली नव्हतं निघलो राव, आहे की नाही? मग तेव्हा भाऊ खराब आहे. नाही ना, आमच्या भावात चूकच नाही मला. बिघाडा कस काय झालं महाराज? आता न बोललेलं बरं. आमचा भाऊ चांगलाच आज बी, याच्यात काहीच वाद नाही बरं का. भाऊ चांगलाच आमचा, पण बिघाडा कशामुळं? हो आमचा भाऊ आमच्या भाऊजाईच्या जरा नादी लागलाय. कोणी बिघडीला? घर फुटलं का नामुळं? बांधास महाराज कोणामुळं फुटलं घर? हा भाऊ बिघाडा नाही, भाऊजाई ना फोडे. तसं आहे ना महाराज, भाऊ बिघाडा हे भावावर आरोप का आला? कारण भाऊजाईचा स्वीकार केला म्हणून. आलं का? आमचा देव मोठा होता, लहान का झाला? कारण मायेचा स्वीकार केला म्हणून. हे ध्यानात घ्या. संकोच एवढा मोठा देव पण तो खाली आला, मायेचा स्वीकार केला महाराज. लक्ष. अरे आमचं देवाचं इतकं जवळचं नातं आहे महाराज, इतकं बांधाच महाराज. तुम्हाला पुत्र आहे की नाही? पुत्र बरं, मुलगी ना तुम्हाला? तुम्ही तुमच्या मुलीचे कोण? हा वडील आहे. तुम्हाला मुलीला मुलगा आहे की नाही? मग त्या मुलाचे तुम्ही कोण? आजोबा. बर, मग नेमके तुम्ही कोण आहेत? तुम्ही बाप हे का आज आहे? मला सांगा बरं नेमकं. हा तुम्ही नेमके बाप हे का आज आहे? कोणाचा आजा? माझा आजा कोणाचा? मुलाचा आजा. आणि मुलीचा? मुलीचा बी आजाच का? आता ते मला वाटतं इथं तुम्ही उभा राहा, मी खाली बसतो. अहो तुम्ही एकच व्यक्ती आहे, विनोद सोडून द्या. एकच व्यक्ती आहे. तुम्ही तुमच्या नातवाचे आजोबा आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीचे कोण आहेत? वडील आहे. एकच व्यक्ती दोन कसा झाला? कारण पुढं दोन उपाध्या लागल्या म्हणून. नातवाची उपाधी लागली म्हणून आजोबा, आणि मुलीची उपाधी लागली म्हणून तुम्ही बाप झाले. तसं एकच चैतन्य महाराज. अज्ञान उपाधी लागली म्हणून जीव झालं, आणि माया उपाधी लागली म्हणून शिव झालं. हे ध्यानात घ्या. विठाला विठाला कारण प्रमाण आहे महाराजांचं. कोणतं प्रमाण आहे? कल्पना अविद्या. कल्पना केलेला जीव मायोपाधी सेव बोली मायोपाधी सेव बोली.
असं महाराज म्हणजे आम्ही जे लहान झालो, देव लहान झाला, त्याचा कारण आम्ही अज्ञानाचा स्वीकार केला म्हणून आम्हाला जीव व्हावं लागलं. त्याने मायेचा स्वीकार केला म्हणून त्याला देव व्हावा लागलो, नाही तर देव ही बी उपाधी नाही महाराज त्याच्याकडे आलं का. आणि वास्तव जर विचार केला पण आमचे संत हे दोहीपेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. आमचा प्रकृती पहिले कडील भाव म्हणजे तुम्हाला पटवून दिलं मी ऐक नाही. अरे देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही पण आमच्या संतांच्या बाबतीमध्ये आमचा प्रकृती पहिली कडील भाव. आम्ही अज्ञानात गुंतलो नाही आणि आमचे संत सांगतात आम्ही देवात गुंतलो नाही म्हणून संत स्वतंत्र आहे. संत आले वरुले म्हणजे वैकुंठातून. लक्षात आलं का. आणि काय घेतलं त्यांनी ऐक नाही हाती कुरख्या. कारण खुरप नेमकं काय काम करतं माहिती का, तण काढायचं काम करत. त्यांनी तसं कोणतं साधन रूपी खुरप घेतलो. कारण या कलियुगामध्ये एक ज्ञान, एक हे योग, दुसरं आहे कर्म आणि तिसरं आहे आपलं चौथा आहे भक्ती योग. लक्षात आलं का. योग नाही घेतला महाराज कारण तो सर्वांना काम येत नाही. योग चित्त वृत्ती निरोध हा योग. हा चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं त्याला योग म्हणा. हे खुरप नाही घेतलं. ज्ञान हे आता नाही कळत महाराज आपल्याला. मी आता जर म्हणलो येन मनसा म्हणतो येन हवर मनमतम तदेव ब्रह्मत्व विद्य नेद मेद मेद उपास. बोला काय कळलं तुम्हाला. नाहीच कळत ना महाराज. त्याच्याकरता ज्ञानाचा विचार नाही केला. कर्म हे अतिशय सूक्ष्म आहे, तेही साधन नाही केलं. पण भक्तीचा मात्र काय केला आमच्या संतांनी, भक्ती रूपी नाम रूपी खुरपा आपल्या हातात घेतलं आणि अज्ञान रूपी तण, विकार रूपी तण नष्ट करण्याचं काम केलं. आणि याच्याकरता सर्व संतांचा समूह पंढरपूर क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी पैन टाकली महाराज. पैन अभंगाचं दुसरं पंढरपुरी पडली ओढा, पंढरपुरी पडली ओढा, पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली होडा, पंढरपुरी पडली होडा, पंढरपुरी पडली हो, पंढरपुरी पडली होडा. मुख्या पट्टीचा धांगड, मुख्या पट्टीचं धांगड, पंढरपुरी पडली होडा, पंढरपुरी पडली होडा. मुतक्या परिस भांगड गोड, मुतक्या परिस पंढरपुरी पडली होडा, पंढरपुरी पडली होडा. हे पंढरपूर क्षेत्र हे त्यांनी आमच्या सर्व संतांनी निवडलं महाराज. आलं का. गोरोबा काका, सावता महाराज, ज्ञानोबा राय, चोखोबा राय, नामदेव महाराज, संत जनाबाई एका जातीतले माणसं नव्हते महाराज. 18 पगड जातीमध्ये त्यांनी अवतार धारण केला आणि त्यांचा समूह एकत्र आला. आणि एकत्र आल्याच्या नंतर पंढरपूर त्यामध्ये पैस पाळली. म्हणून पाहा तुम्ही सर्व संतांचं वाङ्मय जवळजवळ आपण असे निष्ठावान वारकरी की आपल्या सर्वांच्या वाचनात आहे. गोरोबा काका वाचण्यात आहे की नाही. संत सावता महाराज आपल्या वाचण्याचे. निळोबरा पोरण मला असं वाटतं आपण वाचन केलेले माणसं आहे. लक्षात ठेवा प्रत्येक संतांचा जर आपण अधिकार आणि त्यांचा विचार जर पाहिला तर प्रत्येकाची भूमिका व्यक्तिगत मला असं वाटतं वेगवेगळी असेल, चरित्र वेगवेगळं असेल, पण प्रत्येकाचा सिद्धांत नामाच्या बाबतीमध्ये मात्र काय आहे एक आहे. काय कारण आहे. कारण प्रत्येकाने भगवंताच्या नामाचा उल्लेख केला कारण त्याच्या अगोदर पैन पडली होती. हे नाथ महाराजांनी सांगितलं पंढरपूर क्षेत्रामध्ये आमच्या संताची पैस पडली. हे मुटक्या सांगू नका. म्हणजे जसं महाराज लोकांची एकी असेल तर नाही तर तुम्ही इकडे दिंडीत येताल पुढे बी दिंडी तिथंच गेली पाहिजे आणि दिंडीत एकच विषय असला पाहिजे. नाही तर कुणीकडे दिंडीत मुटक्या सांगत बसतात म्हणजे झाकलेला मंत्र नाही. झाकलेला मंत्र संप्रदायात नाही महाराज. बाकी नाही तर मंत्र सांगायचा आणि कोणाला सांगायचं नाही. एक संप्रदाय महाराज असा संप्रदाय होता. कदाचित आमचे इथं दादा उपस्थित आहेत. रामानुजाचार्यांचा संप्रदाय. रामानुज संप्रदाय हे द्वैती आहेत महाराज. त्यांच्या गुरुकडे ते अध्ययनाला गेले लहानपणी आणि गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं मला आमच्याकडे आपल्याकडे अध्ययन करायचं.
ते म्हणे तुम्ही अध्ययन करायला आला, गोंडस पोरग. ते म्हणे बाळ तू आला फार आम्हाला चांगलं वाटलं, पण आमचं आठ आहे आश्रमात. नेमके सांगा ना ते काय आठ? आमची आठ अशी आहे की आम्ही सांगितलेला मंत्र कोणाला सांगायचा नाही. ते म्हणे चांगली गोष्ट आहे. बरं सांगितलंच कदाचित तर बाबा. ते म्हणे त्याला ज्याला सांगितला त्याच्या कानावर गेला तर तो मुक्त होतो, आणि ज्याच्याकडून गेला तो नरकात जातो. ते म्हणे अवघडच मंत्र आहे मग आपला. ते म्हणे खरंच असं होतं? ते म्हणे हो, त्याच्यामुळं आमचा मंत्र एवढा गुप्त ठेवायचा की होईन तोपर्यंत आपल्यातच राहायला पाहिजे. मग महाराज ते म्हण द्या मग मंत्र. मग त्यांना मंत्र दिला. खरोखर त्यांनी एवढं एक निष्ठेने रातभर त्या मंत्राचं अनुष्ठान केलं महाराज रामानुजांनी. आणि अनुष्ठान केल्याच्या नंतर त्या मुलांना सांगितलं मला यायचं आज मधुकरीला. ते म्हण तू नवीन आहे. ते म्हण नवीन असलो तरी मला माहित तर व्हायचं ना, सेवा केल्याशिवाय मला खायचं नाही. आणि मग ते गावात आला महाराज, साऱ्या पीर कल्याणमध्ये त्याने मधुकरी मागितली. आणि मधुकरी मागितली असताना त्या पोराला सांगितलं जा आता तुम्ही, झालं माझं काम. ते म्हण तू काम झालं, काल तर आला ना तू. ते म्हणे काम असं संख्यावर नाही, नाम जपच तसा कर राव. नाही तू बसला 13 कोटी जप करत सारं बांधून बंधुरच तू डोक्यात होत. काय फायदा त्यात? जप नको करू, संख्यात्मक नको, गुणात्मक पैसे. जा तुम्ही, माझं काम झालं. आणि ते निघून गेले महाराज मुलं. आणि रामानुजानं पुन्हा पीर कल्याणमध्ये चक्कर मारली. महिलाला सांगितलं, मुलाला सांगितलं, ज्येष्ठ लोकांना सांगितलं तुम्हाला कल्याण करायचं का? ते म्हणे हो. पहिलं तर कल्याणच येत म्हणे आमचं. ते म्हणे मग पीर कल्याण करू ना, काहीच अडचण नाही. आणि मग महाराज बसवलं. ते म्हणे काय कल्याण करतो? ते म्हणतो मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं मान. अख्खं गाव महाराज ज्यावेळेस ते पुढं म्हणू लागले, भोगवती वाणी, सामर्थ्यवान, आचरणाची आणि जगाचं कल्याण व्हावं यांत करण्यात ते तळमळ. आणि एवढं नामस्मरण केलं तर काय सांगा वसंतराव, महिला पुरुष तर नामस्मरण करूच लागले. पण लांडगे बी आले, कोल्हे म्हणजे मी नाही, कोल्हे बी आले, कुत्रे आले, मांजरा आल्या, साप आणि मुंगूस एकत्र आले. आणि ते मंत्र मुग्ध झाले. हे पोरं आश्रमावर पळत गेले. आणि पळत गेल्याच्या नंतर सांगितलं की बाबा आपला विद्यार्थी बिघाड. त्याने पळून तर गेलाच गेला, पण अख्खं गाव एकत्र केलं आणि आपला झाकलेला मंत्र त्याने उघडा केला. बाबाने आश्रमातल्या वैभवाला अनुसरून टांगा झोपवलं, त्याच्याकडे चाबूक घेऊन आले, रक्त भंबाळ केला महाराज पोरगा. 5 वर्षाचा मुलगा, चिन्हाड्या उडाल्या त्याच्या रक्ताने. आणि ज्या वेळेला तो मुलगा पुन्हा सांगू लागला बाबा द्या ना प्रसादाने. आणि ते म्हणे लाज वाटत नाही तुला? रक्त एवढं मोठं धार म्हणजे तुझ्या मी उडा लागलो तरी तुझ्या लक्षात येईल ना? ते म्हणे बाबा तुम्ही मारित नाही मला, तुमचा प्रसाद आहे. अरे तो म्हणे मी तुला काल एवढं ओरडून सांगितलं की हा मंत्र कोणाला सांगायचा नाही. ते म्हणे तुला त्याचं सामर्थ्य माहित नाही का? ते म्हणे माहित आहे. मग माहित असताना का सांगितलं? काय वाक्य महाराज रामानुजांची. रामानुजांनी एक उत्तर दिलं. ते म्हणे तुमचं वाक्य काय होतं का? ज्यांना तुम्ही मंत्र सांगितला त्यांचं कल्याण होईल, आणि ज्याने सांगितला तो मात्र नरकात जाईल. पण महाराज मला असं वाटतं मी एकला नरकात गेल्याने लाखो लोकांचं कल्याण होत असेल तर हा रामानुज 1000 वेळा नरकात चालत आहे. कोणाचे वाक्य? रामानुजांची. आणि मग ते म्हणे कसं काय? ते म्हणे असे झाकून पाकून मंत्र नका ठेवू, उघडं करीत जा. का? कारण समाजाचं कल्याण उघड्या मंत्र. ते आमच्या संतांनी तीच क्रांती केली. मुटक्या परीस धांगर गोड, म्हणजे त्यांनी उघडा मंत्र जाणा. आणि काय? रामकृष्ण माना. या रामकृष्णाच्या नामस्मरणामध्ये आमच्या संतांनी महाराज आपला दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे हे की नाही, का रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे सदैव भजन मला असं वाटतं त्यांनी केलं. आणि त्या भजनाचा आनंद तुमच्या आमच्यापर्यंत पोच केला. याच्याकरता मुटक्या परीस मला असं वाटतं धांगड गोड. आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर वैष्णवांच्या मांदीने काय केलं हो महाराज सांगतात अभंगाचं 3रं. आली वैष्णवांची माळ, आली वैष्णवांची आली वैष्णवांची माती, आली वैष्णवांची माती, आली वैष्णवांची
कांदी मेरे डुक्कर बांधले कांदी पंढरपुरी पडाली ओढ पंढरपुरी पडली ओढ मेले डुकरा नेले खांदी मेले डुकरा नेले कांदी पंढरपुरी पडली ओढ पंढरपुरी पडाली वो असे ना म्हणजे आली वैष्णवांची मांदी, त्या वैष्णवांच्या मांदी आलीने काय केलं हो महाराज, मेले डुक्कर बांधलेले खांदे. कारण हे डुक्कर इथं बऱ्याच लोकांना असं होतं, हे काय करायचे शेजार राहत हो कोणा हे जा बघ घेऊन आला. तर महाराज असे इथं डुक्कर शब्द का घातला त्याचं म्हणजे असं कारण आहे आम्हाला, म्हणजे कुटुंबालिकाची आपली ते सार्थ केलेले गुरुवारी भाऊनी गाथाच्या वेळेस लिखाण करायचं त्यावेळेला तर ते भाऊ सांगायचे की डुक्कर का घेतला असं. कारण असं आहे महाराज, सर्वात कठीण जे चोर जे सापडते पोलिसाला महाराज आपल्याला वाटतं लयच हाणलं बाबा, काय आरडा लागला ह्यो, नाटक करतो चोर. खरा चोर किती मारू देता लागत नाही महाराज, किती मारा तुम्ही. काय कारण आहे, कारण ते जाताना डुकरं तेल लावून जात असतो. कारण पाहा तुम्ही आता माझी बी गाडीचं पुढचं ते फोडून टाकलेलं डुकरा, पण ट्रकवाल्यानं एकदा डुकर उडवलं आणि ट्रकवाल्यानं डोळेच झाकले मला ड्रायव्हरनं. ते म्हणलं मेलं गाड्या विनाकारण कोणता व्हायना जीवच आहे गेला भाऊ. आणि मग पुढे जाऊन ट्रक उभं केलं ना असं मागं डुकून पाहिलं तर ते डुक्कर पाहतो पलटी झालं की नाही. ट्रक म्हणजे माझी गाडी सोडा यायचं काय बारा खाली, याला तर काहीच समजत नाही, आपणच मोडून तोडून कुठेतरी पडू. पण ट्रक सुद्धा ड्रायव्हर हाफ झाला हे माझ्याकडे पाहायला लागलो. डुक्कर मरत नाही मा, काही करा तुम्ही काही करा पण कोण मरत नाही. सर्वात मरण्यास कठीण जर प्राणी असेल त्याचं नाव काय दादा, डुक्कर. कळलं काय, जसं सर्वात घातक सर्वात मरण्यास कठीण प्राणी जर कोण असेल त्याचं नाव डुक्कर आहे. जगामध्ये सर्वात घातक आणि सर्वात मला असं वाटतं कठीण जर जाण्यास कोण असेल तर अज्ञान रूपी डुक्कर आहे. सारं जाईल पण अज्ञान जाणार, काही पाहणार. शेवटी संतांना म्हणावं लागलं काय किती माझ्या नाना साधनाचे याच्याकरता. अरे ज्या आपण मी जे अवतार धारण केले वेगवेगळ्या पद्धतीत मला जन्म घ्यावा लागला. जन्म म्हणजे किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जाताना केवळ कोणामुळे महाराज या अज्ञान आहे. या अज्ञान असे आणि त्याच्या विरोधीच आपण साधन केलं पाहिजे. म्हणून मागचं जे स्मरण आहे ना हे नाम याचं चिंतन का सांगितलं आमच्या संतान, कारण पहिला नाम साधना करा मनशुद्धीच्या मार्गीचे विजय व्हावी वेगी, कर्म सांभाळायला की आळूस नकेशी. आतापर्यंत मी जे सांगितलं ना आपण ज्यांना भासतं त्याचे ज्या आहे की नाही, ज्याच्या अज्ञानानं जे भासतं त्याच्या ज्ञानानं त्याची निवृत्ती होते. तुम्हाला भानदास महाराज हो ते सरपड आलं बाजूला ना, मग खरा जर सर्प इथं आला मागं नाही पाहिलं बाबा धाडशी माणूस आहे. खरा जर सर्प आला तर काय घ्यावं लागेल तुम्हाला, खरा सर्प जर इथं आला तर काय घ्यावं लागेल. खरा सर्प जर मारायचा असेल तर याच्याकरता तुम्हाला काठ्या कुऱ्हाड्या घ्यावं लागतील. कारण क्रिया केल्याशिवाय खऱ्याची निवृत्ती होणार नाही, क्रिया केल्याशिवाय खऱ्याची निवृत्ती होणार नाही. आणि कीर्तन संपलं दोन वेळ सर्प भासला तिथं बी काठी, मग तिथं काय लागेल, तिथं प्रकाश. मग तिथं प्रकाश, कारण खोट्याची निवृत्ती करायची असेल प्रकाशाची गरज, आणि खऱ्याची निवृत्ती करायची असेल तर तिथं क्रियेची गरज. आता मला सांगा प्रपंच आनंद संतांना खरा सांगितला का खोटा सांगितला, बोलायचा ना खोटा सांगितला. मग खोट्याच्या निवृत्ती करता क्रिया करावं लागेल का ज्ञान प्राप्त करावं लागेल, सरळ आहे ना महाराज. म्हणून लक्षात ठेवायचं मागची जी आहे ना ती क्रिया करा आणि ती क्रिया करून मनशुद्धीच्या मार्गी जे विजय व्हावे वेगळे. कारण सुमनुशुद्ध मती आनंद को आनंद गती मग गोपेही त्या प्रती चावळीचे सुखे. याचा अर्थ असा आहे तुम्हाला अज्ञान जर घालवायचं असेल तर याच्याकरता तुम्हाला ज्ञान संपादन करावं लागेल. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं हे क्रमसमुच्चयाने आम्ही पहिल्यांदा नाम साधनेचा प्रचार केला
आणि नाम साधनेचा प्रचार करून त्यांचे अंतकरण शुद्ध केले आणि अंतकरण शुद्ध करून मग सांगितलं मेले डुकर बांधिले खांदी. म्हणजे आम्ही नामाचंही चिंतन केलं आणि आम्ही ज्ञानाचाही विचार मांडला, पण ह्यो अर्थ कोणालाही कळणार नाही. कळण्याकरता तुम्हाला काय व्हावं लागेल महाराज सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा. गुरु का बेटा रोदाने गुरु का बेटा पंढरपुरा वळली ओढा, पंढरपुरा वळली ओढा, पंढरपुरा वळली ओढा, पंढरपुरा वळली ओढा. जो जाने तो गुरु चा बेटा, जो जाने तो गुरु चा बेटा, पंढरपुरी पडाली ओढा, पंढरपुरी पडाली ओढा, पंढरपुरी पडाली ओढा, पंढरपुरी पडाली रखो माई टाळी जय जय विठोबा रखो माई जय जय ढोबा रखो माई जय विठोबा रखो माई. बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री संत सावता महाराज ढोबा रखो माई रखो माई. असं आहे एका जनार्दनी अर्थ उलटा, पण अर्थ उलटा आहे पण हे कोणाला कळत नाही असं नाही. मला कळण्याकरता तुम्हाला काय व्हावं लागेल आहे की नाही. गुरुचा जो बेटा आहे त्याला 100% अर्थ कळल्याशिवाय राहणार नाही. याच्यातून अर्थ घ्यायचं. गुरु वाचून तुम्हाला महाराज गुरुगुडी खाल्ली पाहिजे आहे की नाही. गुरुगुडी कारण ते गुरुगुडी सावंत श्री संत सावता महाराज खाल्ली होती. महाराज गुरुगुडी म्हणजे कळती का. गुरुगुडी नाही, गुरुगुडी म्हणजे कुत्रीचं दूध लागतं त्याला, कुत्रीचं दूध आणि वाळले तुकडे लागते असे. आणि वाळले तुकडे ते कुत्रीचं दूध काढायचं आणि मग गुरुगुडी करायची मग खायचं. आलं का. हे दोघा जणांनी केलेली आहे. एक आमच्या देवाने केली आपलं जनार्दन स्वामीनं. आणि ती गुरुगुडी केल्याच नंतर मग दत्त भगवंत आले आणि ते म्हणे खाऊ दोघच. नाथ महाराजला विचारलं तुला आवडतं का रे. ते म्हणे आवडतं पण दिलं तर खाऊ. आणि ते म्हणे कुत्रीच्या दुधाचं ते काही मिळ नाही त्याचा अमंगल आहे सारं. ते म्हणे देऊन तर पहा पण नाही दिलं महाराज. दोघांना नाही दिलं. दोघींना बी असं वरपू आणलं आणि नाथ महाराजाला ते धुवायला सांगितलं. मग नाथ महाराज म्हणजे नका का व्हायना पण खायला एखादा कंत सापडलं. मग ते पुसू पुसू खाऊ लागले नाथ महाराज. आणि मग जनार्दन स्वामी म्हणे अरे गुरुगुडी नाही खाल्ली पण कसं का व्हायना कळण्याकरता लय नाही खावं लागत. थोडं बी असलं तरी खाल्लं. बाबा नाही सांगत का अमृत नाही लागत नाही. आलं का. अमृत काय एक कण असलं तरी त्याचं कल्याणच आहे, अमरच आहे. तसं आहे महाराज. नाथ महाराजाला तिथं ते काय शिलाभंजन पर्वतावर साक्षात्कार झाला. कुत्रे काय अमंगल म्हणजे दत्त भगवान आले. तसं देवाने गुरुगुडी मस्त केली. या गाढव संग कुत्री घेतली आणि ते सावता महाराज नेमके कधी नाही नव्हत ते तिथे गेले पंढरपुरात गेले. मग ते सारे लोकांना विचारू लागले गुरुगुडी खायचे की तुम्हाला. ते नामदेव महाराज तर इतके तापले महाराज गुरुगुडी खायला मी का मूर्ख आहे का नालायक आहे.
सतत देवाचं भजन आणि कुत्र्याचं दुधाचं गुरगुड खातो कोण ते नको खाऊ. आलं का? तू नाही मग सावताला विचारलं तू तर लय लांबून आला तू कुठून आला? ते म्हणे आरणून. भूक लागली असेल तुला, खातो का? तो म्हणे दिलं तर खाऊ. तो म्हणे आई कुत्री जमतं म्हणे मला. वरपू वरपू आणलं मारा. कोणी? सावता महाराज. आणि नामदेव महाराजांनी डोळे झाकले खाऊस. ते म्हणे अरे अरे असे कसे वारकरी इथे येते? कुत्र्याच्या दुधाचा गोजा हाणला यानं. आणि मग नामदेवरायांनी सांगितलं ह्यो नाही खाणार गुरुगुडी, याला गुरुगुडीला जावं लागतंय. आणि मग विसोबा खेसराकडे पाठवलं. गुरगुडी लक्षात आलं का? म्हणजे गुरुची गोडी याला लागली नाही. आणि सावता तू लांबून आला पण तुला गुरुची गोडी आहे, याचं नाव गुरुगोडी. आलं का? नाही का? त्याच्यामुळं हे कळलं पाहिजे. कोणाला कळतं नाही महाराज. नामदेवराला नाही कळलं कुत्र्याचं हे का कशाचं. त्याला गुरुची गोडी लागल त्याला अर्थ कळल. हे कधी ध्यानात घ्या. कारण आपा तुमचं वसंतराव असं आहे की आपल्या बायकोला एखाद्या परपुरुषांना जर बायको समोर शिवे दिल्या आनंद वाटतो का दुःख वाटतं? हा लवकर बोला. शेवा समाप्त करायची. दुःख वाटतं. आलं ना ध्यानात? दुःख वाटतं. पण 6 मूळ हा रावण सीतेला अशोक वनामध्ये सांगतो की तू हा नवरा 6 म्हणजे तो मूळ म्हणजे मूर्ख आहे. आता सीता माताना हसायला पाहिजे का आक्रोश करायला पाहिजे? लवकर बोला. तुझा नवरा मूर्ख आहे हे असं बायको समोर म्हणलं तर बायकोनं हसायला पाहिजे का रडायला पाहिजे? प्रल्हादराव भाऊ हा काय पाहिजे? रडायला पाहिजे ना महाराज. सीता जोर जोरात हसू लागली. जोर जोरात हसू लागले तर तुम्हाला वाटलं सीता कोण हसत असत बाबा? तर महाराज असा दिसताना अर्थ आपल्याला मूर्ख दिसतो. असा दिसताना आपल्याला अर्थ मूर्ख दिसतो है की नाही? 6 मूढ हा म्हणजे तुझा नवरा सरळ अर्थ आहे मूर्ख आहे. पण ऊ आणि ढू किती शब्द झाले? 3. मू म्हणजे विष्णू, ऊ म्हणजे ब्रह्मा आणि ढू या शब्दाचा अर्थ आहे शंकर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सीते यांचा अधिष्ठान म्हणजे तुझा नवरा राम आणि ते माझं आराध्य दैवत आहे. आणि मग सीतेला आनंद वाटला महाराज. म्हणजे वरून अर्थ मूर्ख आहे पण आतून अर्थ म्हणजे तो सर्वांचा अधिष्ठान प्रभू रामचंद्र ते माझा आराध्य असा अर्थ निघतो. पण हे कोणाला कळत नाही. याच्याकरता जो जाणे तो गुरुचा भेटा. मला असं वाटतं प्रामुख्याने श्री संत सावता महाराज यांच्या वंश परंपरेने आहे की नाही परसोबा आहे की नाही. त्याचबरोबर मला असं वाटतं त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री नागिनताबाई. खर तरी 50 वर्षांचा यांचा इतिहास. निष्ठावान हे वारकरी. त्यांनी अनंत मला असं वाटतं वंश परंपरेने वारी केली देवाची. आणि 50 वर्ष झाल्याच नंतर हे की नाही त्यांनी अशी अपेक्षा ठेवली देवाकडे की मला एखादं पोरग झालं पाहिजे. मग देवानं सांगितलं पोरग देतो पण नवऱ्याला विचारा. ते पोरसोबा असेच होते महाराज निष्काम. ते म्हणे अरे महागायसाठी वारी नसते भाऊ आहे की नाही. महागायसाठी वारी नाही. पण तू मागितलं काय? ते म्हणे नाही मला बी काही मागायची गरज नव्हती. पण बायको म्हणे तुम्ही जसे तसे मीचे पण आपण मेल्यावर वारी कोण करीन ते सांगा बरोबर. ते म्हणे हो राव. मग ते म्हणे एखादं पोरग नको आपल्याला. आणि मग देवाला तेवढं मागून घेतलं मार. आणि देवाच्या आवडीचा पोरग वारी करणार त्यानं वारी नाही केली. देवालाच त्याची वारी करायला आपली मार. वारी नाही केली पण देवाची वारी आमच्या सावताबाबांनी सुरू केली. एवढा अलौकिक स्वरूपाचा परमार्थ त्यांनी केला. आणि आपल्याला हा संदेश दिला पंढरीला जाऊ नका, रानावनात भटकू नका आहे की नाही. तीर्थयात्रा म्हणजे रानावनात जाऊ नका. आपल्या घरीच देव आहे, आपल्या घरातच देव आहे. फक्त त्या देवाला ओळखण्याचं काम करा. आपले कर्म शुद्ध ठेवा. कोणी जर रोजान जात असेल तर निर्मळ मनानं काम करा त्याचं. मी जर कीर्तनाला आलो ना तर मी उगा आळ्या बाळ्या जांभळ्या टाकत सांगायला नाही आलो. मी आपलं प्रामाणिकपणानं कामच केलं पाहिजे. ती वृत्ती पाहिजे. आलं का? तुम्ही कसं बी नाही माझं इथं आलं बरोबर कीर्तनच. तर ते गजानन महाराज तेच काम केले. प्रामाणिकपणा आपल्या कर्मामध्ये. महाराज वाईट असो चांगलं असो आपल्या कर्माचा वाईटपण नाही करायचं. तुम्ही म्हणण्याचं काम आहे ना आपलं चोख काम करणं. याच कर्मात ईश्वर आहे. आणि हे संत सावता महाराजांनी
आपल्या सर्वांना पटवून दिलं आणि मला असं वाटतं तेच कर्म आमच्या कोणत्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वेळोवेळी घडावं. खरं तर मला असं वाटतं श्री संत सावता महाराजच्या चरणी आपल्याला हीच विनंती करायची की हे सावता महाराज, आम्हाला सुद्धा तुमच्यासारखा देव घरातच आमच्या आला पाहिजे, एवढीच आमच्यावर त्यांनी कृपा करावी. त्या निमित्ताने या ठिकाणी हे कथन करतो आणि माझं कीर्तन रूपी वाक्पुष्प सेवा या ठिकाणी इथे आलं असं म्हणून पुढे करतो. ज्ञान